आज आपण पाहणार आहोत सिंपल पास्ट टेन्स, त्याचाच 4 नंबरचा पार्ट जो आहे की क्वेश्चन कसे बनवायचे, याच्यामध्ये क्वेश्चन कसे बनवता आले जातात. तर बघूयात. WH वर्ड प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट या पद्धतीने आपण क्वेश्चन बनवणार आहोत. तर अगोदर सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्या प्रोनाउन्ससोबत आपण डीड यूज करणार आहोत, पण याची सुरुवात जी आहे सेंटेन्सची कशाने होणार आहे, WH वर्डपासून होणार आहे. तर सुरुवात करूयात. WH वर्ड, सगळ्यांना WH वर्ड माहीत असावेत. व्हेन डीड शी कम इन टेम्पल. आता इथं क्वेश्चन मार्क द्यायचं आहे आपल्याला नेहमी, कारण WH यांनी जेव्हा पण सुरुवात होत असते तेव्हा काय देणार आहोत आपण, इथं क्वेश्चन मार्क देणार. इथं बघा WH वर्ड आला आहे, हा डीड हे हेल्पिंग वर्ब आलं आहे, शी हे सब्जेक्ट आलं आहे, कम हे V1 आलं आहे, इन हे प्रिपोजिशन यूज केलं गेलेलं आहे आणि टेम्पल हे जे आहे ते ऑब्जेक्ट इथं आहे. व्हेन डीड शी कम इन टेम्पल, आता हे पण पास्ट टेन्समध्येच झालं आहे, म्हणजे व्हेन डीड शी याचं मिनिंग काय होणार आहे, ती मंदिरात किंवा देवळात कधी आली. ओके, व्हेन डीड शी कम इन टेम्पल. वेअर डीड दे गो फॉर वॉकिंग. आता याचं कसं होणार मराठीमध्ये, ते वॉकिंगला म्हणजे शतपावली करायला पण म्हणू शकतो आपण आणि फिरायला पण म्हणू शकतो. ते फिरायला, वेअर म्हणजे काय तर कोठे, फिरायला कोठे गेले. नंतर हाऊ डीड वी कंप्लीट वर्क. आम्ही काम पूर्ण कसे केले. विच, आता विच जेव्हा WH वर्ड आपण यूज करतो तेव्हा याच्यासोबत विच सोबत नेहमी लगेचच काय येत असतं, डीड येत नाही तर ऑब्जेक्ट येत असतं. विच बॅग डीड शी बाय. बाय म्हणजे काय, विकत घेणे. आता हे लक्षात ठेवायचं, इथं स्टारच करून घ्या की हा जो आहे विच सोबत नेहमी काय येते, लगेच ऑब्जेक्ट येते. हा WH वर्ड आहे आणि लगेच ऑब्जेक्ट लागून येतं, नेहमी तसंच होत असतं. विच सोबत लगेच ऑब्जेक्ट येत असतं, नंतर हे हेल्पिंग व्हर्ब येतं, नंतर सब्जेक्ट येतो आणि नंतर जे आहे तर मेन व्हर्ब येत असतं V1. ओके, तर विच बॅग डीड शी बाय, तिने कोणती बॅग विकत घेतली, तिने कोणती बॅग विकत घेतली. या पद्धतीने आपण सेंटेन्स बघितले. याच्यामध्ये अजून असेच सेंटेन्स आपण WH वर्डपासून म्हणजे बनवू शकतो. Why did you go there? तू तिकडे का गेलास, तू तिकडे का गेलास. Why did
ब्रिंग इट. वाय डिड शी ब्रिंग इट. तिने ते का आणले. तिने ते का आणले. या पद्धतीने आपण WH वर्ड यूज करून सेंटेन्स बनवू शकतो सगळ्याच टेन्समधले.